वास्तविक जीवनातील घटना किंवा पात्रांशी कोणताही संबंध नाही. ए रामचरण बाबू, तंबाखू बिंबाखू काय ठेवलायस का? वय आहे ना. अरे मग दे ना. हा, 1 मिनिट. अरे वा, मस्त रे. अरे देवा, ही मॅडम गच्चीवर काय करते रे? कुठे मरायला तर नाही जात ना. अरे बाबा काय बोलतो, चल जाऊन बघूया. अरे कोण आहे? कोण आहे? अरे अरे घरात उघडा आहे. कोण आहे? कोण आहे? ओ, दरवाजा उघडा. अरे विचार ना, कोण आहे? जा जा, मला मरू द्या, मला मरू द्या. आता काय करायचं? साहिल, टू मच यार. हॅलो, येस, कमांड फोर्स हेडक्वार्टर्स. व्हॉट? केव्हा, कुठे? 1 मिनिट होल्ड करा, 1 मिनिट. साहिल, साहिल मला पेन हवाय. इडियट. या, टेल मी. आशियाना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गुलमोहर रोड, अंधेरी वेस्ट. हो, आम्ही लगेच निघतोय. साहिल, लवकर चल. आता काय झालं? अरे चल तर. कोणी मेलंय का? नाही, आपण मरायची वाट पाहूया. आता कोण मरणार आहे? ऍक्च्युली मरणारा नाही, मरणारी आहे. आशियाना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधून वॉचमनचा फोन आला होता. त्याने सांगितलं की एक मुलगी बिल्डिंगच्या टेरेसवरून जीव द्यायचा प्रयत्न करते. प्रयत्न? यात प्रयत्न करण्यासारखं काय? आता गच्चीवर पोहोचलीच आहे तर उडीही मारायची. खेळ खलास. काय चुकीचं बोललं तू? अगं, बरेचदा लोक आत्महत्या करायला अशा उंच ठिकाणी निघून जातात, पण जेव्हा ते वरून खाली बघतात ना, तेव्हा त्यांची हिंमत नाही होत. कम ऑन गाईज, तुम्ही हे काय बडबडताय? आपण तिला मदत करायला हवी आहे. अरे आता काय मदत करणार? जाऊन तिला धक्का देणार? कम ऑन साहिल, ही थट्टेची गोष्ट नाहीये. कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे हा. हो, पण आपण करू तरी काय शकतो? जर तिला स्वतःलाच मारायचं असेल तर आपण वाचवणार आहे कोण? कायद्याचे रक्षक. पण चीफ, आपण आता काय करायचं? जे काही शक्य असेल ते आपण करूया, कारण नेहमी आपण गुन्हा झाल्यानंतर अपराधाला शोधतो. पण आज पहिल्यांदाच आपल्याला अशी संधी मिळाली आहे की गुन्हा होण्याआधी आपण गुन्हा थांबवू शकतो. आणि मला ही संधी वाया नाही घालवायची. मूव फास्ट. मारायचा का धक्का? चला निघूया. चला. ती मुलगी कुठे आहे? सर, गच्चीवर. चला.
अहो या ना साहेब, आतमध्ये बसली सर, बघा रडतीये ती. बाजूला हो. हे बघा, जो कोणी आत आहे त्याने दरवाजा उघडा. आम्ही तुम्हाला काही नाही करणार आहोत. मी म्हंटल ना दरवाजा उघडा म्हणून. चीफ, कदाचित दरवाजा तोडावा लागेल. गो अहेड. इथे तर कोणीच नाहीये. तू तर सांगत होतास की एक मुलगी गच्चीवर उडी मारण्याचा प्रयत्न करते. इथेच होती साहेब, आतून कडी लावून घेतली होती. तुम्ही तर बघितलं ना साहेब. अरे पण इथे होती तर गेली कुठे? आता ते मला काय माहित साहेब. कुठे? खाली तर नाही पडली ना? तिच्या उडी मारण्याची हिंमत असती तर तिने आधीच मारली असती. मग ती गेली कुठे? साहिल, तू शानासोबत त्या तिकडे पलीकडे बघ. अभिनव, तू मोनिशा सोबत त्या तिकडे जा. साहेब, या जोशी मॅडम आहेत, या 6व्या मजल्यावर राहतात. जोशी मॅडम? नाव काय यांचं? नाव तर नाही माहित. निहारिका जोशी. हे तुला कसं काय माहित? आय नो, खूप फेमस मॉडेल आहे. आय मीन होती. खूप मोठ्या मोठ्या फॅशनच्या स्पर्धा जिंकल्या तिने. मानलं पाहिजे, फॅशन मॉडेल्स बद्दल तुला बरीच माहिती आहे. थँक्स. या घरात एकट्याच राहायच्या की फॅमिली बरोबर राहायच्या? या आपल्या फ्रेंड्स बरोबर इकडे राहायच्या. त्या आज सकाळीच कुठेतरी निघून गेल्या. हो हो, मग यावेळी त्यांच्या घरी आता कोण असेल का? माहित नाही सर. ओके चायना, डेड बॉडीला पोस्टमॉर्टम करता पाठवण्याची व्यवस्था कर. येस चीफ. चीफ, मला वाटतं ही मुलगी तिची रूम पार्टनर असावी. आणि याबद्दल आपल्या एक्सपर्टकडे माहिती असेलच. काय? काही विशेष नाही, पण हा ही पण एक मॉडेल आहे. तिचं नाव जान्हवी बाबेज आहे. हिने पण 1-2 म्युझिक अल्बम्स केलेत. आणि या फोटोत जो मुलगा आहे तो कदाचित हिचा बॉयफ्रेंड असावा. बहुतेक हा सुद्धा मॉडेलिंग करत असावा. बरं, तुम्ही जरा बघा इकडे तिकडे, तुम्हाला कुठे सुसाईड नोट वगैरे सापडते का? येस चीफ. ओके चीफ.
मला वाटतं सुसाईडच्या आधी ती आंघोळीची तयारी करत होती. चीफ, इथे एक सेलफोन मिळालाय. ह्यात एक गौती नावाच्या मुलाचे 7 मिस्ड कॉल आहेत. बहुतेक हा त्या मुलीचा बॉयफ्रेंड असावा. आणि तसंही हे घर खूप नीट अँड क्लीन दिसतंय. आणि घर पाहून असं वाटत नाही की इथे राहणारी व्यक्ती स्ट्रेस किंवा डिप्रेशन मध्ये असेल. आणि तेही इतकं की सुसाईडची तिच्यावर पाळी आली. पण चीफ, इट्स अ फॅक्ट. सुसाईड तर झालीये, आत्महत्या केलीये तिने. नाही, ती आत्महत्या नाही करू शकत. निहारिका असं नाही करू शकत. आय नो दॅट. ती अशी मुलगी अजिबात नव्हती. हे बघा, माणसाचं मन त्याला कधी काय करायला लावेल याचा काहीही नेम नसतो. पण ती असं कसं करेल? सकाळी मी तिला हसत खेळत बाय केलं आणि आता खाली मी तिला या अवस्थेत पाहिलं. तसंही कोणी पाण्याच्या टाकीत उडी मारून का आत्महत्या करेल? हे बघा, तिला बहुतेक गच्चीवर उडी मारून जीव द्यायचा होता. पण मग तिची हिंमत झाली नसावी. हो, तिला वर्टिगोचा प्रॉब्लेम होता. उंचीची भीती वाटायची म्हणून कदाचित. हे बघा, मला तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं की या आत्महत्येमागे काय कारण असावं? मलाही खरंच कळत नाहीये की तिने हे असं का केलं असावं. ती नेहमी म्हणायची, असे लोक वेडे असतात जे आत्महत्या करतात. आणि मागच्याच वर्षी कुणिकाने आत्महत्या केली होती तेव्हा मला आठवतं, ती म्हणाली होती, मी असं कधीच करणार नाही. कुनिका मेहरा, जी मागच्या वर्षी मिस वर्ल्ड झाली होती, तीच ना? हो, ती आमच्याच ग्रुपची होती. आणि निहारिकाची चांगली मैत्रीणही होती. पण तिनेही मागच्या वर्षी आत्महत्या केली. आणि आता निहारिका. आणि गौती कोण आहे? गौती? यू मीन गौतम? यस. गौतम वर्मा. ऍक्च्युली त्याला लग्न नव्हतं करायचं त्याला, राईट? वेल, गौतमला वाटायचं की लग्नानंतर मॉडेलचं करिअर संपून जातं. म्हणूनच त्याची इच्छा नव्हती की निहारिकाने लग्न करावं. या मुद्द्यावरून दोघांचं भांडण झालं असेल. शक्य आहे की भांडण इतकं विकोबाला गेलं असावं की आत्महत्येची वेळ आली असावी. आय डोंट नो. तुमची ती मैत्रीण, तिने एका वर्षापूर्वी सुसाईड केलं होतं, ती कुनिका मेहरा? हा, तीच. मला आठवतंय की तिचाही एक बॉयफ्रेंड होता. काय नाव होतं त्याचं? हा, गौतम नाव होतं त्याचं. हो, तो गौतम वर्माच होता. कुनिका त्याची पहिली गर्लफ्रेंड होती. आणि कुनिकाच्या मृत्यूनंतरच निकी आणि गौतम एकमेकांच्या जवळ आले होते. वा, मग कसे आहेत हे मिस्टर गौतम? आणि सध्या कुठे असतात ते? Smile. Wow. One more.
यू लुक गॉर्जियस बेबी. खरंच? आय स्वेअर. मन तर सांगताय तुझ्या प्रेमात पड म्हणून. मग निहारिकाचं काय होणार? काय होणार? ती सुद्धा सुइसाइड करेल. हो मिस्टर, कोण आहात तुम्ही आणि इथे कसं आलात? तुम्हाला दिसत नाही का इथे शूट चालू आहे म्हणून? इथे यायला कोणाला अलाउड नाहीये. रिलॅक्स मिस्टर गौतम वर्मा, रिलॅक्स. जर आमच्या अभिनव साहेबांचं डोकं फिरलं ना तर त्यांचं शूटिंग बघत राहशील तू. चला बसा आता. तुम्ही आहात कोण? कमांड फोर्स. तुम्ही सांगाल तुम्हाला काय पाहिजे? तुम्हा लोकांना आम्हाला निहारिकाबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत. मग जा आणि तिला विचारा ना. आम्हाला का डिस्टर्ब करताय? कारण ती आम्हाला आता काहीही सांगू शकत नाही. तिने आत्महत्या केली आहे. व्हॉट? होय, तिने आत्महत्या केली आहे. त्याचप्रमाणे जशी तुझी पहिली गर्लफ्रेंड कुनिकाने केली होती. फरक एवढाच आहे की तिने आपली नस कापून घेतली होती आणि हिने टाकीत उडी मारून स्वतःचा जीव दिलाय. ओ माय गॉड, हे शक्य नाहीये. ती असं का करेल? आणि तिला असं करायला तूच भाग पाडला असेल गौतम वर्मा. मी? मिस्टर गौतम वर्मा, माझ्याकडे या सगळ्या गोष्टींचा पुरावा आहे. तुझे सगळे मेसेजेस जे तू त्या मुलीला पाठवले होतेस आणि तिने तुला. हवं तर वाचून दाखवू? काल रात्री 8:10 तू माझ्याशी कधीच लग्न नाही करणार मला माहिती आहे, म्हणूनच कुनिकाने आत्महत्या केली होती. आणि यावर तू रिप्लाय केलायस, जे करायचं ते कर. मी तुझ्या या इमोशनल ब्लॅकमेलिंगला अजिबात फसणारा नाहीये, कारण ज्यांच्यामध्ये हिंमत असते ते करून दाखवतात. आणि तिने स्वतःचा जीव देऊन हे सिद्ध केलं. हे बघा, मी तिला मेसेज केले होते, पण मला तसं म्हणायचं नव्हतं. जेव्हा रात्री ती मला भेटायला आली तेव्हा आमच्यातलं वैर संपून गेलं. रात्री म्हणजे काल रात्री ती तुला भेटायला आली? हो. तुम्हाला वाटतंय तर रोहितला विचारू शकता. हो सर, निक्की मॅडम आल्या तर होत्या. हो खरंय. ती मला म्हणाली होती की जर मी तिच्याशी लग्न नाही केलं तर ती हे शहर सोडून निघून जाईल. मी तिला वचन दिलं आपण लग्न करूया, ते पुढच्याच महिन्यात. त्यानंतर आम्ही जे प्रेमाचे मेसेज केले ते तुम्ही पाहिले नाहीत का? मिस्टर वर्मा, यात असा कोणताही मेसेज नाही. हे बघा, माझ्या फोनमध्ये आहे, हवं तर तुम्ही पाहू शकता. पण जर तुझं म्हणणं खरं असेल आणि तुमच्यात काही भांडणं झाली नव्हती तर तिने आत्महत्या का केली? अहो, मला नाही माहिती. आय डोंट नो. तुला पूर्णपणे खात्री आहे की तो खरं बोलतोय याची? येस चीफ, मी त्याचा मोबाईल चेक केला होता आणि त्यात निहारिकाचे जे मेसेजेस होते त्यावरून तरी असंच वाटते की त्या दोघांचं भांडण पूर्णपणे मिटलं होतं आणि तो तिच्याशी लग्न करायलाही अगदी तयार होता. पण प्रश्न असा आहे की ते मेसेजेस निहारिकाच्या मोबाईलमध्ये दिसत का नाहीयेत? असंही होऊ शकतं की तिने मेसेज डिलीट केले असतील. पण असं का? जर मेसेज डिलीटच करायचे होते तर तिने सगळे मेसेज का नाही डिलीट केले? फक्त तेवढेच मेसेज का केले? अरे हो, आपल्याला एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी कळाली आहे. गेल्या वर्षी 4 फॅशन मॉडेल्सनी आत्महत्या केली होती आणि त्यापैकी 3 गौतम वर्माच्या गर्लफ्रेंड्स होते. 3? पण आम्हाला तर फक्त दोघींबद्दल माहिती आहे. हो, पण ही इन्फॉर्मेशन मला नेटवरून मिळाली. ती मुलगी दिल्लीला राहायची आणि इथे येण्यापूर्वी गौतम वर्मा हा तिच्या सोबतच राहायचा. पण चीफ, आपण या गौतम वर्माच्या विरोधात एकही केस दाखल नाही करू शकत, कारण अल्टिमेटली ही केस आत्महत्येशी निगडीत आहे. नाही, आत्महत्या नाही. इट्स अ क्लिअर मर्डर केस. निहारिका जोशीचा खून झालाय. खून? येस चीफ, खून.
कारण निहारिकाच्या प्रायमरी ऑटोप्सीच्या रिपोर्ट्सनुसार तिचा मृत्यू पाण्यात बुडून तर झालाच आहे, पण तिच्या पोटात आणि फुफ्फुसात जे पाणी मिळालं आहे त्यात लिक्विड सोप आहे. लिक्विड सोप यू मीन जो साबण आपण आंघोळी करता वापरतो? एक्झॅक्टली. बाथटब. तिला याच टबमध्ये बुडवून मारण्यात आलंय. चीफ, मला वाटतंय की खून गौतम वर्माने केलाय. यापूर्वीही 3 मॉडेल्सनी सुसाईड केलंय. शक्य आहे की त्यांचाही खून झाला असावा. मला वाटतं की निहारिकाला इथेच मारण्यात आला असावं. मग त्या रात्री ती मुलगी कोण होती जी गच्चीवरून जीव द्यायचा प्रयत्न करत होती? आणि वॉचमॅनचं म्हणणं आहे की तिचे केसही निहारिकाप्रमाणेच गोल्डन ब्राऊन होते. याचा अर्थ टेरेसवर अजून एक मुलगी होती. म्हणजे या खुनात आणखी एक मुलगी पण सामील आहे. नाही, पण आपण टेरेसवर गेलो होतो तेव्हा तिथे मुलगी तर नव्हती आणि तिथे लपायला जागा सुद्धा नाहीये. हे बघा चीफ, हे नख. हे नख एका मुलीचं आहे आणि यावर नेलपेंट पण लावलेलं आहे. आणि हे निहारिकाचं नख असू नाही शकत, कारण तिच्या नखावर पिंक कलरचं नेलपेंट लावलं होतं आणि तिची नख इतकी लांबही नव्हती. गुड मेमरी. त्याचं काय ना, माझी मेमरी पण खूप सॉलिड आहे मुलींच्या बाबतीत. म्हणजे ते मेलेल्या मुलींकडे मी इतकं लक्ष देऊन नाही बघत ना. हे नख त्याच मुलीचं असावं जी गच्चीवर होती आणि झटापटीत तिचं हे नख तुटलं असावं. याचा अर्थ हा की हा खून गौतम वर्माने नाही केला, एका मुलीने केलाय. आणि हेही शक्य आहे की ती मुलगी गौतम वर्मा सोबत असावी. शायना, गोल्डन ब्राउन केस. जर हा केस निहारिकाचा नाहीये तर मग हा कोणाचा आहे? हे तर तूच सांगू शकते शायना. आणि हा केस जर निहारिकाचा नसेल तर हा केस आपल्याला त्या मुलीबद्दल बरंच काही सांगू शकेल. येस चीफ. हाय. हाय जान, व्हॉट्सअप. निहारिकाबद्दल काही कळलं तुला? हो, मला वाटलंही नव्हतं की ती कुनिका सारखी वेडी निघेल. अगं काय गरज होती आत्महत्या करायची? मला समजतंय तू यावेळी कोणत्या प्रसंगातून जातोयस आणि यावेळी तुला एका आधाराची गरज आहे, म्हणून मी इथे आली आहे. ओ थँक्स अ लॉट. सो नाईस ऑफ यू. मला कळतंय की योग्य वेळ नाहीये, पण मला खूप दिवसांपासून तुला काही सांगायचं होतं, पण कधी सांगू नाही शकले. यू नो. गौतम, मी थांबू की जाऊ? मी आलोच. जान्हवी, मला ना काही फोटोग्राफ्स घ्यायचे. मी तुला उद्या भेटू. रोहित, जान आलीये, हिला कॉफी वगैरे पाज. मी आलोच.
असं कसं वागू शकतो? आणि निहारिकाला मरून एक दिवसही झाला नाहीये, आणि आता रचना. हा प्रकार खूप जुना आहे. म्हणूनच कदाचित निक्की मॅडम आणि गौतम साहेबांचं भांडण होत होतं. त्यांना वाटायचं याच कारणामुळे गौतम साहेब कधीही लग्न करू शकणार नाहीत. ही रचना ही आहेच तसली मुलगी. बस नेहमी दुसऱ्यांच्याच बॉयफ्रेंडवर नजर असते तिची. बिचारे निक्की मॅम स्वतः निघून गेल्या आणि यांना रान मोकळं करून दिलं. त्या तुटलेल्या नखामुळे 2 गोष्टी सिद्ध होतात. पहिली ही की खुनी एक मुलगी आहे, आणि दुसरी ही की निहारिकाची तिच्या खुन्याशी झटापट झाली होती आणि त्यातच ते नख तुटलं. याचा अर्थ खुनी तीच मुलगी आहे जिच्या केसाचा रंग गोल्डन ब्राऊन आहे आणि जिला लांब नख वाढवण्याचा शौक आहे. हो साहिल, पण या शहरात अशा अनेक मुली आहेत ज्यांचे गोल्डन ब्राऊन केसही आहेत आणि त्यांना लांब नख ठेवायचा शौक पण आहे. जर आपल्याला DNA सॅम्पल्स मिळाले तरी कुठे मॅच करत फिरणार आहोत आपण? ज्या मुलीने निहारिकाचा खून केलाय ती एकतर तिची मैत्रीण आहे किंवा मग शत्रू. निहारिकाशी तिचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. हे शक्य आहे की तिचा गौतम वर्माशी काही संबंध असावा आणि गौतमच्या सांगण्यावरून तिने निहारिकाचा खून केला असावा. याचा अर्थ आपण गौतम वर्माच्या जितक्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांपैकी ज्यांचे गोल्डन ब्राऊन केस आहेत आणि लांब नख आहेत त्यांची चौकशी करायला हवी. खुनी त्यांच्यापैकीच कोणीतरी एक आहे. नाही अभिनव, मला नाही वाटत की जर आपण निहारिकाच्या अशा मैत्रिणींना शोधलं तर आपण खुन्यापर्यंत पोहोचू शकू. गुड आयडिया. निहारिकाची मैत्रीण आहे ना ती, काय नाव तिचं, जान्हवी. जान्हवी निहारिकाच्या सगळ्या मैत्रिणींना ओळखते. वा साहिल, अशा बाबतीत तुझं डोकं खूप चालतं. कम ऑन शायना, इथे मी कामाचं बोलतो आणि तू गोष्टीनं कुठला कुठे घेऊन जातेस. वेल, दॅट्स नॉट अ बॅड आयडिया. जान्हवी गौतमला पण ओळखते आणि निहारिकाला पण, म्हणून आपण जान्हवीला कॉन्टॅक्ट करायला हवा. राईट, कॉल हर. हो, पण माझ्याकडे तिचा नंबर नाहीये. मी डिरेक्टरीतून घेते. ऍक्च्युली त्याची गरज नाहीये, माझ्याकडे तिचा नंबर आहे. तुझ्याकडे तिचा नंबर कसा काय? कम ऑन यार, केसच्या संबंधित जी लोक निगडीत असतात त्या सगळ्यांचे नंबर माझ्याकडे असतात ना. आय मीन वॉचमनचाही नंबर आहे माझ्याकडे. हो, तू वॉचमनचा नंबर जाऊ दे, फक्त जान्हवीचा नंबर मला दे. ते जान्हवीने मला तिचा पर्सनल नंबर दिलाय, त्यामुळे मला वाटतं की मी तिला कॉल करायला हवा ना. ओके, कॉल हर अप. हॅलो हॅलो, या साहिल खान, कमांड फोर्स. यू रिमेंबर मी? येस, ऑफकोर्स. जान्हवीजी, कुठे गायब झाला होता तुम्ही? आम्ही तर तुमच्या दर्शनासाठी कधीचे आसुसला होतो. आय मीन मी सकाळपासून तुमचा नंबर ट्राय करत होतो, तुमचा फोनच नाही लागत. जरा सांगू शकता तुम्ही कुठे आहात? घराला सील ठोकलंय. मग कुठे असणार आहे? माझ्या फ्रेंडकडेच राहते. आपल्या फ्रेंडच्या घरी राहते. अच्छा, ऍक्च्युली गौतम वर्माच्या बाबतीत आम्हाला थोडी चौकशी करायची होती. मग तुम्ही आता ऑफिसला येऊ शकता का? शुअर. ऑल राईट, थँक्यू. येते ती.
काय माहिती हवी आहे तुम्हाला गौतम वर्माबद्दल? खरं तर आम्हाला गौतम वर्माबद्दल नाही, तर त्याच्या मित्रांबद्दल माहिती हवी आहे. तुम्ही फक्त एवढं सांगा की गौतम वर्माच्या मैत्रिणींपैकी कोणी अशी मुलगी आहे जिचे केस सोनेरी होते? निहारिकाच होती. निहारिका व्यतिरिक्त कोणी दुसरी? किंवा अशी एखादी खास फ्रेंड जिला लांब लांब नखं वाढवण्याची हौस आहे? लांब नख. तशी तुझी नखं तर खूपच छोटी आहेत ग. आय मीन मोठी नखं ठेवणं तुला आवडत नाही का ग? वेल, मार्केटमध्ये हल्ली किती सुंदर नेल्स आलेले आहेत. मग आम्हा मॉडेल्सला नखं वाढवण्याची काय गरज? पण तरीही गौतम वर्माच्या फ्रेंड्स पैकी कोणीतरी मॉडेल अशी असेल जिचे केस सोनेरी असतील आणि नख लांब असतील. आय थिंक रचना. तिचे केस काही याच रंगाचे होते आणि तिचे नेल्सही मोठे आहेत, पण आता कापले असतील तर कोण जाणे? रचना? हो, रचना भीमानी. काय ती गौतमच्या खूप क्लोज होती का? तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त. मला कालच समजलं की रचनाच ती मुलगी आहे जिच्यामुळे निहारिका गौतमला सारखी लग्नासाठी फोर्स करत होती. पण गौतमचं म्हणणं आहे की तो लग्नाकरता तयार होता. हो, रिअली? मग तर नक्कीच तिने त्याला कोर्टात न्यायची धमकी दिली असेल. नाहीतर गौतम आणि लग्नासाठी हो म्हणेल हे तर कधी घडूच शकत नाही. कोर्टात न्यायची धमकी? यू मीन एक्सप्लॉयटेशन किंवा रेप केस करून? अगदी बरोबर. पण तुम्ही सगळे इतकी चौकशी का करताय? आणि या सगळ्याचा निहारिकाच्या आत्महत्येशी काय घेणं देणं आहे? तेच तर आम्हाला जाणून घ्यायचंय. साहिल, रचना भीमानी. गॉट इट चीफ. दरवाजा तर उघडाच आहे. आज जाऊन बघूया ना आपण. ओ माय गॉड. अजून एक आत्महत्या. नाही, ही आत्महत्या नाही. हा एक मर्डर आहे ज्याला आत्महत्येचं रूप देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तू अगदी खरे बोलतोयस तर. कारण जर हिने आपला हात चाकूने कापला असता तर चाकूच्या हँडलवर नक्कीच रक्त लागलं असतं. हा खून गौतम वर्मानेच केलाय चीफ. आधी त्याने निहारिकाचा खून करण्याकरता रचनाची मदत घेतली आणि मग रचनाचं तोंड बंद करण्याकरता तिलाही तशाच प्रकारे मारलं जसं त्याने इतर मुलींनाही मारलंय. हे तर मला ठाऊक नाही की खुनी कोण आहे, पण एक गोष्ट तर निश्चित आहे. वॉचमॅनने ज्या मुलीला बघितलं होतं ती मुलगी ही नाहीये. पण तिचे केस पण रचनासारखेच आहेत आणि तिची नखही लांब आहेत ज्यावर लाल नेलपेंट लावली आहे. हो साहिल, पण तिच्या दाही बोटांवर नख शाबूत आहेत. आणि जर ते नख रचनाचं असतं तर तिला इतक्या लवकर नवीन नख कसं येऊ शकतं? कळलं. बाय द वे चीफ, मी गेली 5 वर्ष गौतम वर्मासाठी काम करणाऱ्या मुलींचा डेटा मिळवलाय. हे सगळ्यांचे फोटोज.
चीफ, तो जो तुटलेला केस आणि नख मिळालं होतं त्याचा हा फॉरेन्सिक रिपोर्ट. एनिथिंग इंटरेस्टिंग? व्हेरी इंटरेस्टिंग. वेल डन चायना. थँक्यू. कम ऑन गाईज, खुनी आपल्याला सापडलाय. असं वाटतं हा शूट कॅन्सल करावा लागणार. वेट वेट, कळत नाहीये फोन का नाही उचलते ती. कुणाला फोन करतोस गौती? रचनाला? हो, शूट आहे तिचं. 1 तास झाला काही पत्ता नाही. फोन सुद्धा पिकअप करत नाही ती. असं तर नाही की तुझ्या या गर्लफ्रेंडनी सुद्धा आत्महत्या केली? काय? आय एम जस्ट जोकिंग. जान्हवी, मला मस्करी आवडत नाही. सॉरी, मला माहित नव्हतं की तुला कशा टाईपचे जोक आवडत नाहीत आणि कशा टाईपच्या मुली. कदाचित तुला त्या मुली आवडत नाहीत ज्या तुझ्यावर प्रेम करतात. उलट तुला त्या मुली आवडतात ज्या तुझ्या स्टेटसवर प्रेम करतात आणि तुझा शिडी म्हणून वापर करतात स्वतः यशस्वी होण्यासाठी. जान्हवी, आर यू ओके? नो, आय एम नॉट. गौतम, काय तुला कधीही या गोष्टीची जाणीव नाही झाली की मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत आले? जान्हवी, या सगळ्याचा काही उपयोग नाही. तुला माहितीये मी रचनावर प्रेम करतो आणि माझ्या हृदयात तुला अजिबात स्थान नाही. रचना मेली आहे. व्हॉट? हो, रचना मेली आहे. हे कसं होऊ शकतं? रचना कशी मरू शकते? अगदी तशीच जशी तुझी दिल्लीवाली मैत्रीण मेली होती, हाताची नस कापून. नो. फरक फक्त एवढाच आहे की रचनाने आत्महत्या केली नव्हती, तिचा खून झाला होता. खून झालाय? रचनाचा खून? आणि फक्त रचनाचाच नाही, निहारिका जोशी आणि कुनिकाचा पण. यांच्यापैकी कोणी आत्महत्या केली नव्हती. या सगळ्यांचा खून झालाय. पण खून केला कोणी आणि का? पण निहारिका, तिने तर आत्महत्या केली होती. वॉचमॅनने स्वतः पाहिलं होतं. ती गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करत होती. वॉचमॅनने फक्त गोल्डन ब्राऊन केस असलेल्या मुलीला गच्चीवरून वागताना बघितलं. ती निहारिका जोशीचं शव वरून खाली फेकण्याचा प्रयत्न करत होती, पण ऐन वेळी तिला तिचा प्लॅन बदलावा लागला. मग कोण आहे खुनी आणि का केलं त्याने सगळं? फक्त तुझ्यामुळे गौतम वर्मा, फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे. मी? पण मी कसा? पण सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की खून करणारीचे केस गोल्डन आणि ब्राऊन होते. जर तुम्ही जान्हवी मॅडमच्या केसांकडे नीट बघाल तर त्यांच्या केसांचाही तोच रंग आहे. आम्हाला निहारिकाच्या घरून एक तुटलेलं नख मिळालं होतं. त्यावर डार्क रेड कलरचा नेलपेंट होता. तो नेलपेंट तुझा फेवरेट आहे आणि काही दिवसांपूर्वीच तू नख कापलेली आहे. खरं बोलतोय ना मी? काय म्हणायचे तुला की रचना आणि निहारिकाचा खून मी केलाय? वेल वेल मिस जान्हवी,
सकाळपासून आम्ही ज्या मॉडेलला शोधतोय ना त्यासाठी तुम्ही अगदी परफेक्ट कॅन्डिडेट आहात. पण आमच्या फॉरेन्सिक एक्सपर्टने आम्हाला हलवून सोडलं. कारण ते केस त्या मुलीचे नव्हते, सिंथेटिक होते, म्हणजे विग. आणि DNA सॅम्पल्सनुसार ते नख कुणा मुलीचं नाही तर मुलाचं होतं. मिस जानवी, तुम्ही अशा कोणा एका मुलाला ओळखत तर असालच ज्याला नख वाढवायची खूप आवड आहे. याला अगदी निरखून पहा. रोहित, तू? रोहित, आता खोटं बोलून काहीही फायदा नाही. तुझ्या DNA सॅम्पलवरनं तर हे नक्कीच सिद्ध होईल की हे नख 100% तुझं आहे. हो हो, मी मारलाय त्या सगळ्या मुलींना. मला माझ्या नताशाचा सूड घ्यायचा होता. ती ह्याच्यावर प्रेम करत होती. तिने ह्याच्याकरता आपला जीव दिला. सर, मी नताशावर खूप प्रेम करायचो. सर, ह्याच्याकरता ती वेडी होती. सर, त्या रात्री जेव्हा मला कळलं की ह्याने लग्नाकरता नकार दिला, त्या रात्रीच मी ह्याला मारून टाकणार होतो. पण नताशाने मला शपथ घातली आणि मी याला नाही मारू शकलो. पण दुसऱ्या दिवशी मला जेव्हा नताशाच्या आत्महत्येची बातमी मिळाली तेव्हा मी शपथ घेतली की याच्या आयुष्यात कधीच प्रेमाला स्थान मिळू देणार नाही. एकाही मुलीला ह्याच्या जवळ येऊ देणार नाही. आणि जी कोणी मुलगी ह्याच्या प्रेमात पडली मी त्या प्रत्येकीला मारून टाकलं. सर, तू? मी मारलं तर सगळ्यांना आणि आता मी हिलाही नाही सोडणार. हिने माझ्या नताशाचं मन दुखवलं. मी हिला आयुष्यात कधी सुखी होऊ नाही देणार. सोडा मला. आता तुला एकही संधी मिळणार नाही रोहित. जर आता तुला काही मिळेलच तर ती असेल फाशी. आणि हो, शक्य आहे की ही फाशी तुला तुझ्या नताशाकडे घेऊन जाईल. यू आर अंडर अरेस्ट.